Welcome dear students. Today we are going to learn subject mathematics, increasing order and decreasing order. Increasing order means चढता क्रम. Decreasing order means उतरता क्रम. पहा, गणितामध्ये तुम्ही चढता क्रम, उतरता क्रम शिकलेला आहात. चढता क्रमला इंग्लिशमध्ये मॅथमॅटिक्समध्ये आपण म्हणायचे आहे इन्क्रीजिंग ऑर्डर आणि उतरता क्रमला इंग्लिशमध्ये म्हणायचे आहे डिक्रीजिंग ऑर्डर. तर आता आपण इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर शिकूया. तर पहा, आपण 0 to 9 नंबर्स शिकलेलो आहोत. हे 0 to 9 नंबर्स आपण लिहायचे आहेत. मी 0 to 9 नंबर्स ब्लॅकबोर्डवर लिहिताना सर्व स्टुडंट्सनी माझ्यासोबत ते नंबर्स म्हणायचे आहेत. चला म्हणा. 0 1 2 3. पहा, नंबर्स लिहिताना ह्या स्क्वेअरमध्ये, ह्या चौकोनामध्ये बरोबर मध्ये आपण नंबर लिहायचा आहे. तो नंबर या लाईनला, या लाईनला, या लाईनला, या लाईनला टेकायला नको. बरोबर मध्ये असा नंबर लिहिला पाहिजे. नंबर्सचे आकार, नंबर्सचे शेप तुम्ही चांगले लिहायचे आहेत. सुंदर अक्षरात तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. पहा, 3 आफ्टर कोणता नंबर येतो? 4. 3 नंतर कोणता नंबर म्हणतो आपण? 4. सो राईट डाऊन युअर नंबर 4. 4 5 6 7 8 9. ओके. आता आपण 0 to 9 नंबर्स इन रिव्हर्स ऑर्डर लिहूया, म्हणजेच उलट क्रमाने लिहूया. पहा, इन रिव्हर्स ऑर्डर लिहिताना आपण फर्स्ट इथं कोणता नंबर लिहिणार? 9. ओके. 9 बिफोर कोणता नंबर येतो? बिफोर मीन्स मागे. 9च्या मागे, 9च्या अगोदर आपण कोणता नंबर म्हणतो? 8. करेक्ट. विच नंबर इज कमिंग बिफोर 8? 8 बिफोर कोणता नंबर येतो? पहा बरे, 8च्या अगोदर आपण 8च्या मागे कोणता नंबर म्हणतो? 7. 7 बिफोर 6. बिफोर मीन्स अगोदर, मागे. 6च्या अगोदर किती नंबर येतो? 6च्या मागे 5. 5 बिफोर 4 नंबर. 4 बिफोर 3. 3 बिफोर 2. 2 बिफोर 1 and 1 बिफोर 0. ओके. आता हे नंबर्स आपण इन रिव्हर्स ऑर्डर लिहिले, म्हणजेच आपण उलट क्रमाने लिहिले. लक्षात आहे ना, मी बार्बी गर्ल दाखवली होती आणि ती उलट क्रमाने ते नंबर कसे येतात हे मी तुम्हाला दाखवले होते इन रिव्हर्स ऑर्डर. ओके. आता आपण हे 0 to 9 नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या सिक्वेन्सने आपण या क्रमाने जे नंबर लिहिलेले आहेत याला आपण मराठीमध्ये म्हणतो चढता क्रम. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? चढता क्रम. आणि यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणायचे आहे इन्क्रीजिंग ऑर्डर. काय म्हणायचे आहे? पहा, INCREASING. इन्क्रीजिंग. ORDER. इन्क्रीजिंग ऑर्डर. चढता क्रमला काय म्हणायचे आहे आपण? इन्क्रीजिंग ऑर्डर. आणि 0 to 9 नंबर्स हे जे आपण इन रिव्हर्स ऑर्डर लिहिलेले आहेत
म्हणजेच उलट क्रमाने लिहिलेले आहेत. 9 8 7 6 5 4 3 2 1 0 उलट क्रमाने लिहिले, इन रिव्हर्स ऑर्डर लिहिले. याला आपण म्हणायचे आहे, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो उतरता क्रम. आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचे आहे, मॅथमॅटिक्समध्ये उतरत्या क्रमला मॅथमॅटिक्समध्ये म्हणायचे आहे डिक्रीजिंग ऑर्डर. DECREASING डिक्रीजिंग ऑर्डर. ORDER ऑर्डर मीन्स क्रम. डिक्रीजिंग मीन्स उतरता क्रम, डिक्रीजिंग ऑर्डर. चढता क्रम मीन्स इंक्रीजिंग ऑर्डर. उतरता क्रम मीन्स डिक्रीजिंग ऑर्डर. चढता क्रम इंक्रीजिंग ऑर्डर. इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये सर्व स्टुडंट्सनी 0 to 9 नंबर्स म्हणायचे आहेत. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 इंक्रीजिंग ऑर्डर. उतरता क्रमला मॅथमॅटिक्समध्ये म्हणायचे आहे डिक्रीजिंग ऑर्डर. उतरता क्रम डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर मीन्स उतरता क्रम. 9 8 7 6 5 4 3 2 1 and 0 ही झाली डिक्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल, चढता क्रम इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण नेक्स्ट नंबर लिहित जातो, पुढचा नंबर लिहित जातो, आफ्टर नंबर लिहितो. आफ्टर नंबर मीन्स पुढचा नंबर. 0 आफ्टर 1, 1 आफ्टर 2, 2 नंतर येतात 3, 3 नंतर येतात 4. म्हणजे आपण नेक्स्ट पुढचे नंबर्स लिहितो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन येईल इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये 0 to 9 नंबर लिहा, तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं, इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे आपण पुढचे नंबर लिहायचे, नेक्स्ट नंबर लिहायचे. 0 नेक्स्ट 1, 1 नेक्स्ट 2, 2 नेक्स्ट 3, 4 5 6 हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि जर तुम्हाला क्वेश्चन असा आला की डिक्रीजिंग ऑर्डर लिहा, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की मागचे नंबर लिहायचे, म्हणजे बॅक नंबर्स लिहायचे. मागचे नंबरला इंग्लिशमध्ये म्हणतात बिफोर नंबर. पहा, 9 बिफोर 8. बिफोर म्हणजे मागे, अगोदर. 8च्या अगोदर आपण किती म्हणतो? 7. 7च्या अगोदर आपण किती म्हणतो? 6. 6च्या अगोदर किती म्हणतो? 5. 5च्या अगोदर किती म्हणतो? 4. 4 बिफोर 3. 3 बिफोर 2. 2 बिफोर 1. बिफोर म्हणजे मागे, अगोदर. 1 बिफोर 0. तुम्हाला जर सांगितलं डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये नंबर्स लिहा, तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की इन रिव्हर्स ऑर्डरमध्ये उलट क्रमाने आपण काय करायचे आहेत, मागचे नंबर लिहायचे आहे. तर सर्व स्टुडंट्सनी लक्षात ठेवायचे आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर सांगितल्यावर आपण आफ्टर नंबर लिहायचा आहे, म्हणजेच पुढचा नंबर लिहायचा आहे. पण जर डिक्रीजिंग ऑर्डर सांगितले तर आपण मागचा नंबर लिहायचा आहे, बिफोर नंबर लिहायचा आहे, म्हणजेच इन रिव्हर्स ऑर्डर लिहायचे आहे. ओके. आता पहा, इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे नंबर वाढत जातो, मोठा होत जातो. 0 पेक्षा 1 बिग आहेत, 1 पेक्षा 2 बिग आहेत, 2 बिग म्हणजे मीन्स मोठे, 2 पेक्षा 3 मोठे आहेत, 3 पेक्षा 4 मोठे आहेत. नेक्स्ट पुढचा नंबर हा बिग होत जातो, म्हणजे मोठा होत राहतो. इन्क्रीज म्हणजे वाढणे, नंबर वाढत जातो. ओके. आणि डिक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीज म्हणजे कमी होणे, म्हणजे तो नंबर आहे तो कमी होत जातो. म्हणजेच त्याची व्हॅल्यू असेल, त्याची किंमत असेल त्या नंबरची,
ती कमी 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 होत जाते, तो नंबर कमी 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 होत जातो. आता तो कसा कमी कमी होत जातो हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. टीचर तुम्ही सांगितलात की 1 पेक्षा 2 मोठे आहे, 2 पेक्षा 3 मोठे आहे, 3 पेक्षा 4 मोठे आहे, 4 पेक्षा 5 बिग आहेत आणि या 9 पेक्षा 8 स्मॉल आहेत, लहान आहेत. 8 पेक्षा 7 स्मॉल आहेत, लहान आहेत. 7 पेक्षा 6 स्मॉल आहेत, 6 पेक्षा 5 स्मॉल आहेत. मग हे कसे काय हेच मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. सर्व स्टुडंट्सनी नीट लक्ष द्यायचं आहे. पहा, तुम्ही तिघे मित्र आहात. हा एक मित्र आहे, हा एक मित्र आहे आणि हा एक मित्र आहे. ओके, मी असं तुम्हा तिघा मित्रांना असं उभे केले. तर तुम्हाला मी प्रश्न विचारले की याच्यामध्ये सगळ्यात कमी उंची कोणाची आहे, सगळ्यात लहान कोण आहे. तर तुम्ही काय सांगणार उंची बघून? हा सगळ्यात कमी उंचीचा आहे, हा सगळ्यात लहान आहे. आणि मी विचारले सगळ्यात मोठे कोण आहे, सगळ्यात मोठे कोण आहे. तर तुम्ही सांगणार हा सर्वात मोठा आहे, हा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे ही उंची वाढली, याच्यापेक्षा हा मोठा आहे, ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा हा लहान आहे, याच्यापेक्षा हा लहान आहे. अगदी त्याचप्रमाणे सुद्धा नंबरचे असते. 1 पेक्षा 2 बिग, 2 मोठे, 2 पेक्षा 3 मोठे, 3 पेक्षा 4 मोठे. आता हे कसे हे मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. सर्वांनी नीट लक्ष द्यायचे आहे. आता मी तुम्हाला ब्लॉक्स काढून दाखवणार आहे आणि ते ब्लॉक्स तुम्ही काय करायचे आहेत, काउंट करायचे आहेत आणि त्याच्यावर लिहायचे आहेत. तर पहा, मी इथे हा एक ब्लॉक काढला. ओके, मग इथं आपण लिहूया 1. हा 1 ब्लॉक आहे. ओके, हा 1 ब्लॉक आहे तसा आपण इथे घेऊया. हा 1 ब्लॉक घेतला. आता ह्यामध्ये आणखीन एक ब्लॉक आपण ऍड करूया, प्लस करूया. आता किती झाले? 1 2. आपण इथे लिहूया 2. ओके, आता हे 2 1 2 आहेत तसे घेऊया आपण. हे 2 आहेत तसे घेतले 1 2. आता ह्या 2 मध्ये आपण आणखीन एक ब्लॉक म्हणजेच ठोकळा, ब्लॉक मीन्स ठोकळा, ब्लॉक ऍड करूया आपण. पहा किती झाले? 1 2 1 2 3. हे किती झाले? 3. आता 1 2 3 आहेत तसे आपण इथे घेऊया. पहा 1 2 3. 1 2 3 हे आहेत तसे घेतले. आता ह्या 3 ब्लॉक्समध्ये आपण 1 ब्लॉक ऍड करूया. पहा, आपण हा 1 ब्लॉक ऍड केला, ऍडिशन केले. आता किती झाले? 1 2 3 4. हाऊ मेनी ब्लॉक्स आर हियर? 4 blocks. So write down here number 4. ओके, पहा आता हे बिग होत चालले, ह्याची हाईट, ह्याची उंची वाढत चाललेली आहे प्रत्येक नंबर्सची. आता पहा, हे 4 आहेत तसे घेऊया. 1 2 3 4. आता ह्यामध्ये 1 प्लस करूया. 1 2 3 4 5. 5 ब्लॉक्स. आता हे 5 ब्लॉक्स आहेत तसे पुढे घेऊया. 1 2 3
3 4 5. आता ह्या 5 ब्लॉक्समध्ये 1 ब्लॉक आपण ॲड करूया. पहा, हा केला ॲड. 1 2 3 4 5 6. आता 6 ब्लॉक्स झाले. आता हे 6 ब्लॉक्स आहेत तसे घेऊया. 1 2 3 4 5 6. आता ह्या 6 ब्लॉक्समध्ये 1 ब्लॉक आपण ॲड करूया. आता किती झाले? 1 2 3 4 5 6 7. ओके. आता हे 7 ब्लॉक्स घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7. आता ह्या 7 ब्लॉक्समध्ये आपण 1 ब्लॉक ॲड करूया. आता किती झाले? 8 ब्लॉक्स झाले. सो राईट डाऊन हिअर नंबर 8. आता हे 8 ब्लॉक्स आपण पुढे घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. 8 ब्लॉक्स झाले. इथले 8 ब्लॉक्स आपण घेतले. आता ह्या 8 ब्लॉक्समध्ये 1 ब्लॉक आपण ॲड करूया. आता हे किती झाले? 9 ब्लॉक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल 9 ब्लॉक्स झाले, म्हणून आपण इथे 9 लिहिले. आता पहा, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केले तर तुमच्या लक्षात येईल. आता इथे काहीच नाही आहे, इथे एकही ब्लॉक नाही आहे, म्हणजे इथे किती असणार आहे? 0 ब्लॉक्स. इथं नंबर येणार आहे 0. इथं नंबर येणार आहे 0. आता जसं आपण म्हटलं 3 मित्र आहेत. या मित्रापेक्षा हा मित्र मोठा, या मित्रापेक्षा हा मित्र मोठा, या मित्रापेक्षा हा मित्र लहान, या मित्रापेक्षा हा मित्र लहान. त्याचप्रमाणे तुम्ही जर ऑब्झर्वेशन केले तर तुमच्या लक्षात येईल 0 पेक्षा 1 मोठे, 1 बिग, 1 पेक्षा 2 बिग, 2 पेक्षा 3 बिग, 3 पेक्षा 4 बिग, 4 पेक्षा 5 मोठे, 5 पेक्षा 6 मोठे, 6 पेक्षा 7 मोठे, 7 पेक्षा 8 मोठे, 8 पेक्षा 9 मोठे. बघा, हे पायऱ्यांसारखे दिसत आहे ना. आपण जिना चढतो त्याच्या पायऱ्या असतात. मग आपण ज्यावेळी पहिल्या पायरीवर असतो त्यावेळी जर आपण जिना चढायला गेलो तर पहिल्या पायरीवर आपली उंची कमी असते. मग दुसऱ्या पायरीवर गेल्यावर आपली उंची थोडीशी वाढते, तिसऱ्या पायरी गेल्यावर आपली उंची थोडीशी वाढते आणि अगदी शेवटच्या पायरीवर गेल्यावर आपली उंची सगळ्यात जास्त वाढते. त्याप्रमाणे हे नंबर सुद्धा मोठे मोठे होत जातात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ही आता आपण चढत जातो म्हणून ह्याला मराठीमध्ये म्हणतात चढता क्रम, आणि हे वाढत जातं म्हणून इंग्लिशमध्ये मॅथमॅटिक्समध्ये म्हणतात इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीज म्हणजे काय? इन्क्रीज या शब्दाचा अर्थ होतो वाढत जाणे, त्यामुळे याला म्हणायचे आहे इन्क्रीजिंग ऑर्डर. पहा, जर तुम्ही असे गेला तर ही झाली इन्क्रीजिंग ऑर्डर. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. आता सर्व स्टुडंट्सनी लक्षात ठेवायचे आहे 0 पेक्षा 1 बिग, 1 पेक्षा 2 बिग, 2 पेक्षा 3 बिग,
3पेक्षा 4 बिग, 4पेक्षा 5 मोठे, 5पेक्षा 6 मोठे, 6पेक्षा 7, 7 मोठे, 7पेक्षा 8 मोठे, 8पेक्षा 9 मोठे. ओके. आता त्याचप्रमाणे आता आपण हे काय होत जाणार आहेत, लहान होत जाणार आहेत. आपण ज्यावेळी शेवटच्या पायरीवर असतो वरच्या, त्यावेळेला आपली उंची जास्त असते. आपण खालच्या पायरीवर आल्यावर आपली उंची कमी होते, आपण लहान होतो. खालच्या पायरीवर आल्यावर आपली उंची लहान होते, त्याच्या खालच्या पायरीवर आल्यावर उंची लहान होते. बघा, ह्याच्यापेक्षा हे लहान, याच्यापेक्षा हे लहान. त्याचप्रमाणे 9पेक्षा 8 स्मॉल आहेत, लहान आहेत. 8पेक्षा 7 स्मॉल आहेत, 7पेक्षा 6 स्मॉल आहेत, 6पेक्षा 5 स्मॉल आहेत, 5पेक्षा 4 लहान आहेत, 4पेक्षा 3 लहान आहेत, 3पेक्षा 2 स्मॉल आहेत, 2पेक्षा 1 स्मॉल आहेत, 1पेक्षा 0 स्मॉल आहेत. आपण उतरतो 9, 8, 7, 6, 5 असं म्हणायला गेलो तर आपण उतरतो. म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, 9, 8, 7, 6, 5 असं जर नंबर आपण म्हटले, मागचे नंबर जर आपण म्हटले, तर आपण त्याला काय म्हणायचे आहे, उतरता क्रम. कारण आपण उतरतो, त्यामुळे या 9, 8, 7, 6 आपण मागचे नंबर म्हणायला लागलो तर त्याला आपण म्हणायचे उतरता क्रम. आणि उतरता क्रमला इंग्लिशमध्ये म्हणायचे आहे डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीज म्हणजे मीन्स कमी होणे. बघा, कमी होत जातात, उंची कमी होत जाते, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं आहे, डिक्रीजिंग ऑर्डर. आता तुम्ही ॲक्शन करून लक्षात ठेवायचं आहे, माझ्याप्रमाणे ॲक्शन करायची आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर असे बोटाने तुम्ही ॲक्शन करायची. इन्क्रीजिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके. आता डिक्रीजिंग ऑर्डर मीन्स उतरणे. डिक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर मीन्स आपण मागचे नंबर लिहायचे, मीन्स बिफोर नंबर लिहायचे. डिक्रीजिंग ऑर्डर मीन्स मागचे नंबर लिहायचे, बिफोर नंबर लिहायचे. आणि जर इन्क्रीजिंग ऑर्डर सांगितले तर आपण पुढचे नंबर लिहायचे, म्हणजेच आफ्टर नंबर लिहायचे. हे सर्व स्टुडंट्सनी लक्षात ठेवायचे. आता तुम्ही इतकेच आज लक्षात ठेवायचे आहे की इन्क्रीजिंग ऑर्डर म्हटले की तुम्ही नंबर्स कसे म्हणणार. मी सांगितले चला 0 to 9 नंबर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये म्हणा, तर तुम्ही कसे सांगणार, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि जर मी तुम्हाला सांगितले की 0 to 9 नंबर डिक्रीजिंग ऑर्डर म्हणा, तर तुम्ही कसे म्हणणार, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हे सर्व स्टुडंट्सनी लक्षात ठेवायचे आहे. आणि आजचा होमवर्क ऐकायचा आहे. आज सर्व स्टुडंट्सनी 0 to 9 नंबर हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये 5 टाइम्स लिहायचे आहेत, 5 वेळा लिहायचे आहेत. आणि 0 to 9 नंबर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये 5 टाइम्स लिहायचे आहेत, 5 वेळा लिहायचे आहेत. आता यावर आधारित जे काही क्वेश्चन आहेत ते आपण उद्या शिकूया. थँक्यू स्टुडंट्स.